जिंदगी की हेरी थे हर के बाद जीते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बघितलं असेल स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये एकदम खतरनाक कडक ॲटिट्यूडमध्ये व्हिडिओ झालेला आहे, बॉयज स्पेशल। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब पण करू नका, अगदी फ्री आहे ते सबस्क्राईब करणं। आणि मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी शेक इफेक्ट, बीटमार्क, फोटो, PNG वगैरे लागेल। डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, डेलीप्रमाणे आपण वेबसाईटवरती देतो, तिथेच भेटून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपवरती भेटूनच जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे हायलाइट मशीनला ओपन करायचं, प्रोजेक्टवरती जायचं, मग अशा प्रकारे बीटमार्क शेक इफेक्ट दिसतील, मग बीटमार्कला ओपन करायचं आहे, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग अशा प्रकारे फोटो वगैरे दिसत, मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं फोटोला, मग 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, मग अशा प्रकारे जायचं, मग 11.24 बिटला जायचं, मग अशा प्रकारे या ऑप्शनवरती क्लिक करून मग अशा प्रकारे कट करून घ्यायचं, 2 पार्टमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं। मग अशाच प्रकारे जितकी काही तुम्हाला अशा बीट दिसेल त्या दोन्ही बीटच्या मधात अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचा। चला तर मित्रांनो, मी फोटो सर्व कट करून घेतो, सर्व काही अशा प्रकारे कट करून घेतो। ओके तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो वगैरे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर मग आपला टेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग अशा प्रकारे मराठी टेक्स्ट PNG दिसेल, मग लास्टला जायचं, ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर मूव्ह आणि ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठी करून घ्यायचं। अशा प्रकारे मोठी केल्यानंतर मग फर्स्टवरती क्लिक करायचं, मग अशा प्रकारे ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर मग जायचं, मग अशा प्रकारे जायचं, मग 11.24 बीटला जायचं, मग अशा प्रकारे क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं, समजा बीट प्रमाणामध्ये कट करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, मी लगेच करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर मग आपलं फक्त आता शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं, मग शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मग फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग हाच एकच फोटोना एकच टेक्स्ट PNGला ॲड करून घ्यायचं, मग अशा प्रकारे टेक्स्ट PNGवरती पण क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशाच प्रकारे एकच फोटोना एकच PNGला ॲड करून घ्यायचं, मग बॅक जायचं आहे, मग शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं, मग सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, मग बॅक जायचं, मग बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारचे का तुम्हाला सिंगल बीट आणि डबल बीट दिसेल। आपला सिंगल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग वरच्या बाजूला आणखीन अशा प्रकारे मराठी टेक्स्ट PNG असेल त्या PNGला आपण 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्हाला जितकी काही सिंगल बीट सिंगल टेक्स्ट PNG दिसते त्याच टेक्स्ट PNGला फोटोंना आणि पेस्ट करायचं आहे। चला तर मित्रांनो, लगेच लवकरात लवकर मी करून घेतो। ओके तर मित्रांनो, अशा प्रकारे करून घेतल्यानंतर बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे, ओपन केल्यानंतर मग 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं, मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे, बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही डबल बीटचे फोटो या टेक्स्ट PNGवर असेल, टेक्स्ट PNGवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं, मग खाली फोटोवरती क्लिक करायची, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे जितके काही डबल बीटचे फोटो किंवा PNGs वगैरे आहेत त्या PNGला आणि फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला तर मित्रांनो, मी पेस्ट करून घेतो। ओके तर मित्रांनो, अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला, मग शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।